डिस्कस करायची. बघा, सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये कंडिशन आपण बघितलेले, अजून एकदा रिवाइज करूया. इक्वेशन हॅव्हिंग युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशन जर असं दिलं असेल तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो. नॉट इक्वल टू झिरो म्हणजे झिरो सोडून कुठलीही व्हॅल्यू येईल, फक्त झिरो व्हॅल्यू येणार नाही. देन सिस्टीम ऑफ इक्वेशन हॅज अ नो सोल्युशन. नो सोल्युशन म्हणजेच काय असणार? व्हॅल्यू ऑफ डी मस्ट बी झिरो अँड at least one d1 d2 d3 is not equal to 0. म्हणजे dx ची व्हॅल्यू dy ची व्हॅल्यू 0 असेल तरी चालेल, बट dz 0 नको आहे. जर dz 0 असेल, dx 0 असेल तर dy 0 नको आहे. म्हणजे तिघांपैकी एक कुणाची तरी व्हॅल्यू 0 नको आहे. तर आपण हे सोल्युशन यूज करू शकतोय कंडिशन. देन इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन, ऑल डीज आर 0. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0, dx 0, dy 0 अँड dz इज 0. आता PYQs बघूयात की याच्यावरचे किती क्वेश्चन्स आलेत. 90% क्वेश्चन्स तुम्हाला या पॅटर्न मध्ये बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये फक्त व्हेरिएशन असेल की अल्फाची व्हॅल्यू काढा. अल्फाची व्हॅल्यू काढल्यानंतर अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर ऍडिशन करा. अल्फा बाय अल्फा घ्या किंवा बीटा बाय अल्फा घ्या. असे तुम्हाला व्हेरिएशन्स बघायला मिळतील. हेच अल्फा मॉड मध्ये पुट करतील, याची व्हॅल्यूज विचारतील. फक्त एवढाच डिफरन्स असेल. 90% क्वेश्चन डिटर्मिनंट मध्ये सिस्टीम ऑफ इक्वेशन जे येतात, खूप इझी टॉपिक आहे, इझिली सॉल्व्ह होतात ते क्वेश्चन्स. बघा नेक्स्ट. ओके, हा पार्ट नंतर बघूया. ट्रायव्हल सोल्युशन, याच्यावरचे क्वेश्चन्स बघून घेऊयात. रीड करा क्वेश्चन्स. काय काय क्वेश्चन्स दिलेले आहे आपल्याला. जानेवारी 2021 शिफ्ट 2 चा क्वेश्चन आहे. JEE मेन्स म्हणजे आता रिसेंटली झालेला जानेवारीचा क्वेश्चन. सर काय दिलंय? इन द सिस्टीम ऑफ इक्वेशन, हे 3 इक्वेशन दिलेले आहेत. हॅव्हिंग अ नो सोल्युशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा. नो सोल्युशन म्हणजे काय कंडिशन असेल सांगा? नो सोल्युशन साठी कंडिशन काय असेल? फॉर नो सोल्युशन. नो सोल्युशन काय असणार? डीज, ऑल डीज आर 0 ना? का ओनली डीज आर 0? ओनली डी आर 0 अँड ऍटलीस्ट वन d1 d2 dz इज नॉट इक्वल टू 0. आता बघा, अल्फा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ऑलरेडी अल्फा तुमचा डीच्या पॅटर्न मध्ये येतोय. तर पहिले आपण काय करूया? डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. सांगा व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. कोएफिशियंट ऑफ एक्स 3, 2, 1. देन वाय अल्फा 2, 4, -1 +1 इज इक्वल टू 0. व्हॅल्यू ऑफ डी आपल्याला 0 सांगितलंय. आता हा डायरेक्टली सॉल्व्ह केले की अल्फाची व्हॅल्यू डायरेक्टली येते. काहीच ह्याच्यामध्ये कसरत नाहीये. एकदम सीईटी लेवल, स्टेट बोर्ड लेवल क्वेश्चन आहे. बघा, 3 इंटू काय येणार? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, अल्फा +2 -1 इंटू 2 + 1 अँड +4 इंटू 4 - अल्फा इज इक्वल टू 0. पहिले ब्रॅकेट ओपन करून घेऊयात. काय होईल? 3 अल्फा +6 -2 + 1 3 +4 4 जा 16 - 4 अल्फा इज इक्वल टू 0. आता अल्फा अल्फा ऍडिशन करूयात. 3 अल्फा अँड -4 अल्फा राहिले काय? मायनस अल्फा. 6 - 3 3 आणि 3 + 16 19 +19 इज इक्वल टू 0. म्हणजे मायनस अल्फा इज इक्वल टू -19. म्हणजेच काय झाले? अल्फाची व्हॅल्यू किती आली? 19. आहे का ऑप्शन मध्ये? बघा, ऑप्शन ए. मला सांगा, JEE सारखं काय अवघड होतं का या क्वेश्चन्स मध्ये? काहीच नाहीये ना. सीईटी लेवल एकदम स्टेट बोर्ड लेवल. ते फक्त तुमच्या माइंड मध्ये भीती आहे, JEE अवघड आहे, JEE अवघड आहे, असं काहीच नाही. आता आपण सगळ्या चॅप्टरचे PYQ बघणार आहेत, जेवढे 11च्या रिलेटेड आहेत ते. आणि होल इच अँड एव्हरी PYQ ज्या वेळेला तुमचं फंक्शन टॉपिक होईल त्यावेळेला आपण इच अँड एव्हरी PYQ कम्प्लीट करणार. त्यामुळे तुम्हाला समजेल की हे खूप इझी आहे. हे काही याच्यात रॉकेट सायन्स नाहीये. समजले? नोट डाऊन करा.